नमस्कार. आज दिनांक आहे 27 एप्रिल 2024. बाजूच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल मला आज काय म्हणायचं आहे, आज कोणता विषय आहे. आज मी जाहीर करतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रप्रेमी पत्रकार मंचाची मी स्थापना केली आहे. मी म्हटलोय याचा अर्थ मी एकटा नसून अनेकांची याला साथ मिळेल अशी अपेक्षा आणि खात्री बाळगून ह्या मी मंचाची स्थापना केली आहे. मित्रहो, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषतः कुडाळ तालुक्यात अनेक पत्रकार आहेत. अनेक पत्रकारांना वेळात वेळ काढून राष्ट्रहितासाठी पण काम करायचं आहे, राष्ट्रहितासाठी लिखाण करायचं आहे. बऱ्याच कारणामुळे ते शक्य होत नाही, पण शक्य होण्यासाठी या मंचाची मी स्थापना केली आहे. पुन्हा मी म्हणतोय, ह्या मीमध्ये मीपणा नाही आहे. राष्ट्रहितासाठी हे माझं अर्पण कार्य आहे. भविष्यात याची गरज आहे. भविष्यात म्हणण्यापेक्षा आताच गरज आहे. मागील काही वर्षातच मला वाटलं की पत्रकारिता आणि पत्रकार राष्ट्रहितासाठी काम करणारे, निर्भीड आणि सच्च्या मनाने काम करणारे हवेत. मी कोणाला पत्रकारांबद्दल बोलत नाही. मला फक्त एक म्हणायचं आहे की समाजातले आता या मंचामध्ये कोण येऊ शकतं. हा मंच सर्वांसाठी खुला आहे. जे राष्ट्रहितासाठी काम करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही मंच खुला ठेवला आहे. ह्या मंचाचं कार्यालय, ह्याचा पत्ता मी स्क्रीनवर डिस्प्ले केला आहे. पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रप्रेमी पत्रकार मंच. या मंचामध्ये राष्ट्रहितासाठी जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या नागरिकांची आणि पत्रकारांची इथे नक्कीच वाहवा केली जाईल आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्यावर मी स्पेशली लिखाण करेन की आतापर्यंत ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचे आचार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पणकारांच्या ह्या जिल्ह्यात कोणी कोणी राष्ट्रहितासाठी जे पत्रकारिता केली, ज्या व्यक्तींनी आपलं योगदान दिलं, त्यांच्या स्मृती जपण्यासाठी हा मंच पहिल्या टप्प्यात काम करेल. ह्याच मंचाच्या माध्यमातून जे राष्ट्रहितासाठी रिटायर्ड पोलीस, आर्मीमधले, तसेच शासनसेवेतले, राजकीय व्यवस्थेतील ज्या कोणी व्यक्ती जे होऊन गेले किंवा जे आहेत, कार्यरत आहेत, अशांच्यावर सुद्धा निर्भीडपणे आणि सच्च्या मनाने मी तर लिहितोच आहे, इतर पत्रकारही लिहितील. भविष्यात आज छोट्या स्वरूपात झालेला हा मंच भविष्यात त्याचं व्यापक रूप असेल अशी मला खात्री बाळगतो. आणि ही चांगली बातमी तुम्हाला आज देतोय. राष्ट्रहितासाठी, खरंच आपला देश टिकवण्यासाठी, देशातली अखंडता टिकवण्यासाठी पुन्हा एकदा मित्रांनो जागे व्हा. विशेषतः मी पत्रकारांना सांगतोय, देशहितासाठी जागे होऊया, राष्ट्रहितासाठी लेखणी चालवूया आणि परखड आपले विचार या मंचाच्या माध्यमातून मांडूया. नक्कीच मी निर्भीडपणे आहे. माझ्यासोबत तुम्ही असाल आणि अजूनही या मंचाची व्याप्ती वाढेल असं मी जाहीर सांगतोय. आणि या मंचामध्ये किंवा या मंचासाठी आपल्याला दृश्य रूपात आणि अदृश्य रूपात दोन्ही पद्धतीने जर कोणाला काम करायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या, 9764 2363 48 9764236348. या व्हॉट्सअप नंबरला येस आय एम इंटरेस्टेड, हो मला राष्ट्रहितासाठी काम करायचं आहे, एवढा फक्त मेसेज टाका आणि तुम्ही या कार्यात सामील व्हा. ही कुठची संघटना नाही आहे. इथे अध्यक्ष, सचिव अशी कोणतीही पदं नाही आहेत. पद एकच, राष्ट्रप्रेमी हा तुम्हाला शिक्का मिळेल आणि तो आम्ही नाही देणार. तुम्ही तुमच्या कार्यातून तो अजरामर ठेवायचा आहे. ह्या स्मृती जपण्यासाठी बरेच काही मी उपक्रम करेन आणि मी असो नसो हा मंच व्यवस्थित निर्भीडपणे वर्षानुवर्ष चालेल याची मी हमी देतो. अशाच काही योजना मी राबवतोय माझ्या पद्धतीने, माझ्या वैचारिक पद्धतीने. ईश्वराची साथ मिळेल, भारत मातेची मला साथ मिळेल, प्रत्येक जाती धर्मातला मातेची मला साथ मिळेल एवढी मी खात्री बाळगतो. आणि
ह्या व्हिडिओत तसं मी काय बोललो नाही. तरी काही कोणाला याच्यात चुकीचं काय आढळलं असेल किंवा आपली मतं मांडायची असेल तर कॉमेंट बॉक्स मी बंद ठेवला आहे. तर पर्सनल मला कॉमेंट तुम्ही करू शकता WhatsAppवर, ज्या नंबर दिला आहे त्याच्यावर, आणि तुम्ही ह्या अभियानात सामील होऊ शकता. राष्ट्रहिताच्या मंचात सहभागी व्हा.